काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण तो आता ढासळलेला आहे. आले आणि आपण जेसीपीनं काढून टाकला असं होता काय म्हणे. लोकांना रोजगार निर्मिती करता येईल की विरोधकांचं काम आहे बोलायचं. आता असलं काम होते काय. त्यामुळे महिलांची शक्ती ओळखा. आता विकास कामं भरपूर झाले. भाजपची सत्ता आल्यानंतरच हे कामे पूर्ण होतील. सांगली महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आज आपण आलेलो होतो एसएफसी मॉल इथे आणि इथले काही नागरिक आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या जे काही समस्या आहेत त्यांचे जे काही प्रश्न आहेत तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात. ताई काय सांगाल सांगलीमध्ये कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजे असं मला वाटतं? नाही, भरपूर कामं झालेत. आता विकास कामं भरपूर झाले. पूल झाले, पाण्याचे प्रश्न सुटलेत, रोड झाले चांगले. मग येणाऱ्या काळात कोणत्या पक्षाची सत्ता सांगलीमध्ये यावं असं तुम्हाला वाटतं? भाजपची सत्ता यावी अशी वाटते. केंद्र सरकारात पण भाजप आहे, राज्य सरकारमध्ये पण भाजप आहे, त्यामुळे सांगलीत पण सत्ता भाजपचीच यावी. भाजपची सत्ता आल्या विकास कामं होतील? हो, 101% भाजपची सत्ता आल्यानंतरच हे कामे पूर्ण होतील. खात्री आहे तुम्हाला? हो, अगदी. का बरं? आता जिथं तिथं बघितलं तर भाजपच आहे. भाजप चांगल्या प्रकारे शैक्षणिक दृष्ट्या असू दे, ऑल ओव्हर सगळीकडे भाजपच आहे. त्यामुळे अशी इच्छा आहे की भाजपच येईल. हो. पण लाडकी बहीण बंद पडले असं आम्हाला काय? नाही, चालू आहे, अजून तरी चालू आहे आणि इथून पुढे ही चालू राहील. लाडक्या बहिणीचा इफेक्ट झालाय काय महिलांना? हो, झालंय की भरपूर झालेलं आहे. झालेला आहे. हो, काय फायदा होतो लाडक्या बहिणीचा? महिलांना स्वतःच्या खात्यात पैसे आपलं स्वतःच खर्च करता येते ना. स्वतः म्हणजे दुसऱ्यांच्याकडे हात पसरता लागत नाही. 1,500 म्हटलं तरी पण ते पुरेसं असते. तरी सामान्य महिलांसाठी 1,500 खूप असतं. हा, खूप असते. कारण कोणीच एवढी रक्कम दिलेली नाही, ते बीजेपीने केले. त्यामुळं भाजपच यावं असं आमची इच्छा आहे. लाडक्या बहिणी लाडक्या भावांना साथ देतील मग. लाडक्या बहिणी साथ देतील का हो, भाऊ? हो, देतील. नक्की. नक्की. हो. दादा काय सांगाल ह्यावेळी सांगलीकर गट तट की विकास कामं काय निवडतील? सगळ्यात महत्वाचं विकास कामाला निवडणार आहेत. आणि आता ताईने जे काय बोलले की नाही की लाडली बहीण जे काय 1,500 रुपये येतात हे मोठ्या लोकांना त्याची किंमत माहित नाही, पण गरीब जे कुटुंबात सामान्य लोकांना एखाद्या महिलेला तिच्या स्वतःच्या हक्काचे 1,500 रुपये येतात की जी ती तिच्या मुलाची गरज असेल, काय शाळेतलं वही पेन द्यायचं असेल किंवा तिला काय औषधाला लागणार असतील, घरामध्ये वयस्कर लोक असतात त्यांना काय औषधाला लागत असतील तर तिच्यासाठी ते लाख मोलाचे. कारण प्रत्येक वेळेला तिला नवऱ्याकडे किंवा घरच्या करता माणसाकडे पैशासाठी हात पसरावे लागतात. पण भारतीय जनता पार्टीनं हा जो काय महिलांसाठी जो काय निधी दिलेला आहे, प्रत्येक महिलांचे 1,500 रुपये येतात लाडली बहीणचे, तर ते त्यांना एक सन्मान झाला की त्याने त्यांच्या गरजासाठी दुसऱ्याकडे हात पसरवता कामा नाहीत. हे त्यातलं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीने सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात पूल जे बांधलेले आहेत, आयर्विन पूल असेल, विश्रामकचा पूल असेल, हे आजपर्यंत कित्येक वर्ष पडलेले प्रोजेक्ट होते पण ते पूर्ण झालेले आहेत. त्याच्यानंतर काही ठिकाणी मैदान उपलब्ध केलेले आहेत. आमच्या पट्ट्यात म्हटलं तर सिव्हिल हॉस्पिटलला मोठ्या प्रमाणात निधी देऊन आज सिव्हिल हॉस्पिटल डेव्हलपमेंट करण्यात आलेलं आहे. आणि सांगलीच्या आता जर म्हटलं काय प्रश्न आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर काय असेल तर आपल्याला पाण्याची सुविधा म्हणजे चांगल्या पद्धतीचं पाणी आणि वेळेवर त्यांनी फोर्स न घेऊन जाणं गरजेचं आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे. आमच्या पट्ट्यामध्ये कत्तलखान्याचा विषय आहे, त्याच्यामध्ये बाबा काही लोकांना नको आहे, काही लोकांना पाहिजे आहे, त्यातनं मध्यमार्ग काढता आला पाहिजे. 100 फुटीसारख्या ठिकाणी किंवा सांगलीच्या अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतंय, म्हणून अतिक्रमण काढलं तर पाहिजे. पण अतिक्रमण काढताना ते लोकांचे पण हातावरची पोट आहेत, त्यांचं पहिल्यांदा पुनर्वसनचा काहीतरी प्लॅन केला पाहिजे आणि मग आपण ते अतिक्रमण काढलं पाहिजे. नुसतंच आले आणि आपण जेसीपीनं काढून टाकलं असं होता काय म्हणे. आपल्याला अतिक्रमण पण करायचं नाही आहे आणि त्यांना हातावरची पोट असलेल्या लोकांना कुठेतरी मार्केट एखादं स्थापन करून प्रत्येक ठिकाणी त्यांचा विस्थापनाचा प्रश्न म्हणजे त्यांना स्थापन करायला पाहिजे तिथे त्या ठिकाणी. त्यातनं रोजगार निर्मिती होत असते, कारण सगळ्यांना आपण नोकरी देऊ शकत नाही. मग आज जी मुलं स्वतः बाबा काही केटरिंग व्यवसायातले असतील किंवा अजून काय असतील तर ते छोटे छोटे व्यवसाय करायला त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, कचऱ्याची समस्या आहे, ओला कचरा आणि सुका कचरा. आज मोठ्या प्रमाणात दोन प्रॉब्लेम काय ते घरामध्ये महिला काय करतात एकाच बकेटमध्ये टाकतात, मग ते प्रोसेसिंगला त्रासदायक आहे. आपल्याला तो डिवायडेशन करायला पाहिजे. मग डिवायडेशन करायला माझ्या डोक्यामध्ये एक विचार आहे, मी जो पार्टीला सांगणार आहे आणि त्याच्यावरती रोजगार निर्मिती पण करता येईल. म्हणजे काय, आता तुम्ही जर बघितलं तर सामान्य महिला केस विंचरल्या कंगव्यामध्ये जे केस येतात ते सुद्धा गोळा करून ठेवतात. प्लॅस्टिकचे डबे असतील किंवा अजून काय कंटेनर असतील ते सुद्धा पिशवीत भरून ठेवतात. का ठेवतात? भंगारवाला आला किंवा केस विकत घेणारे लोक आले तर त्यांना त्यातनं 10-20 रुपये मिळतात. मग मला सांगा, सुका कचरा जर आपण विकत घ्यायची संकल्पना आणली तर हा कचरा ऑटोमॅटिक डिवायडेशन होईल, रोजगार निर्मिती होईल. आणि तो सुका कचरा आपल्या जे स्मशानभूमी आहे, स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडाची गरज लागते, त्यासाठी आपल्याला वृक्षतोड करायला लागतं.
तर ते वृक्षतोड न करता नैसर्गिक पण संपत्ती बचाव होईल आणि हा सुका कचरा झाला त्याच्यामध्ये काहीतरी प्रोडक्शन तयार करून तिथं वापर करता येईल का, असा माझ्या पद्धतीचा माझ्या डोक्यात एक विचार आहे हा. पण मी हा तो पार्टी समोर सांगेन आणि नक्कीच भारतीय जनता पार्टी याच्यावरती विचार करेल. तुम्ही अगदी योग्य मुद्दे मांडलेत. ही जरी विकास कामं आहेत ही महायुतीकडून पूर्ण होतील का? नक्की होणार आहे, कारण केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे आणि जर महापालिकेत जर भाजपचं सरकार आलं तर वर्ण सेंट्रलचा राज्याचा दोन्ही सगळा फंड घेऊन इथं मोठ्या प्रमाणात विकास काम करता येतील, लोकांना रोजगार निर्मिती करता येईल आणि सगळ्या पद्धतीची सांगलीला जी ड वर्ग महापालिका आहे, मी याच्यावरती आवाज उठवला होता की बाबा महापालिका स्थापन झाल्यापासून ड वर्ग मध्ये महापालिका आहे, मग मला सांगा ती ड मध्येच राहिली पाहिजे का, ती क मध्ये यायला पाहिजे नाही, मग क मध्ये यायला पाहिजे तर उत्पन्न वाढलं पाहिजे ना त्याचं, मग रोजगार निर्मिती केली पाहिजे. त्यामुळे आमचा जास्तीत जास्त फोकस असणार आहे इथून पुढच्या 5 वर्षामध्ये रोजगार निर्मिती आणि महिलांसाठी, महिलांना स्वतःचा उद्योग कसा करता येईल, घर बसल्या कसा उद्योग करता येईल. आता आमच्या घरचे ब्युटी पार्लर मध्ये मी सुद्धा त्या लाईन मध्ये आज बऱ्याचदा समजा महिलांना जर तुम्ही ते व्यवस्थित ट्रेनिंग दिलं, त्याला समजा लागणारा फंड जर आपण केंद्रातनं किंवा राज्यातनं आपल्याला उपलब्ध करून दिला तर ते स्वयंरोजगार होतील. एक महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंबाचं ती ओझं पेलवू शकते. त्यामुळे महिलांची शक्ती ओळखा आणि आता जर तुम्ही बघितलं तर आता माझ्या मते सांगली विधानसभेमध्ये जवळपास 51% आसपास महिला वर्ग आहे. त्यामुळे महिला निर्णायक मतदार राहणार आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की भारतीय जनता पार्टीच निवडून येणार. तर तुम्हाला काय वाटतं सांगलीमध्ये यावेळी सांगली महानगरपालिकेवरती कोणत्या पक्षाचा झेंडा लागेल? सांगली महानगरपालिकेवर बीजेपी पक्षाचा झेंडा लागणार आहे, निश्चितच आहे. कारण बीजेपीने भागात स्वच्छतेचे काम वगैरे भरपूर केलेले आहेत, भागाचा विकास झालेला आहे, रस्ते वगैरे बीजेपीमुळे झालेले आहेत. दादा काय सांगाल की सांगली ही जे काय आहे ही काँग्रेसचा पालिकेला मानले जायचे, पण आता तसं दिसत नाही, याचं कारण काय? पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण तो आता ढासळलेला आहे. देशात सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री आहे. या देशामध्ये सर्वात जास्त आमदार खासदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणारच. आणि आतापर्यंत जे एक लोकप्रिय आमदार आहेत, मिरजेचे सुरेशभाऊ खाडे, सांगलीचे गाडगीळ दादा याने काटेकोरपणे अतिशय चांगल्या प्रामाणिकपणे कोणताही न भ्रष्टाचार करता कोणतेही कमिशन न खाता काम काटेकोरपणे केलेलं आहे, चांगला विकास केलेला आहे. त्याचा फायदा आपल्याला 100% होणार आहे. एवढं ठामपणे कसं काय सांगू शकता तुम्ही? कारण पंतप्रधान भाजपचा आहे, मुख्यमंत्री भाजपचा आहे आणि कालच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका आणि नगर परिषदमध्ये सर्वात जास्त नगरपालिका नगर परिषद भारतीय जनता पार्टीचे आलेले आहेत. त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की यावेळी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार. सांगलीकर भाजपला पाठिंबा देतील? सांगलीकरांना भाजपला पाठिंबा द्यावाच लागेल, कारण जो निधी येणार आहे तो निधी भारतीय जनता पार्टीच देऊ शकते. बरोबर. त्यामुळे सांगलीकर भाजपलाच निवडून देणार. म्हणजे एकंदरीतच तुमचं म्हणणं असं आहे की जर सांगलीचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच गरजेची आहे. भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही, कारण जो निधी आहे आणि ज्या आता जेवढ्या योजना केलेल्या आहेत, मग भाजीपाला विकणारी महिला असू दे, भांडी घासणारी महिला असू दे, त्यांना आज 1500 रुपये महिन्याला दिले जातात. आज त्यांना जे कुटुंबाला जे मोठा हातभार लागलेला आहे ही सर्वात चांगली बाजू आहे. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणी आणि जे लाडके भाव आहेत हे सुद्धा भारतीय जनता पार्टीला निवडून देणारच. पण विरोधक म्हणतात लाडकी बहीण काय गरजेची नाही आहे. विरोधकांचं काम आहे की विरोधकांचं काम आहे बोलायचं की लाडक्या बहिणींचं मतदान मिळणार नाही. आतापर्यंत मग नगरपालिका नगर परिषद एवढ्या ज्यादा आल्या कशा, याचं कारण हेच आहे. दादा काय वाटते तुम्हाला महानगरपालिकेवरती कोणत्या पक्षाचा झेंडा लागेल? भाजपचाच लागणार, कारण भाजप खालीवर भाजप आहे आणि भाजपने भरपूर अशी मदत केली आहे. जरी काँग्रेसचा बारीकीला असला तरी पण लोक भाजपला निवडून देणार. डिसिजन आपला देश सुरक्षित राहिले म्हणून भाजपा पाहिजे, सुरक्षित राहण्यासाठी भाजपच पाहिजे. हा देश सुरक्षित राहिलं तर भाजपच पाहिजे. उरलेलं कोण पक्ष आला तर आपला देश सुरक्षित होत नाही. तुम्ही मागच्या वेळी बघितल्या 10 वर्ष मनमोहन सिंग सरकार होता, आमच्या सैनिकाला चिरछेदन करून हे केले बांद्रीमध्ये. आता असलं काम होते काय? नाही, आपला देश आहे आणि सगळं सुरक्षित भाजपच पाहिजे. दिस इज अ लिगल पॉइंट.